नमस्कार, मी रुपाली आणि तुमचं रुपालीज मॅथ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण मागच्या भागात शिकलो होतो इंडियन सिस्टीम ऑफ न्यूमरेशन्स, नंबर सिस्टीमचे दोन टाइप, इंडियन सिस्टीम ऑफ न्यूमरेशन अँड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ न्यूमरेशन। आता आपण बघणार आहोत त्याला आपण शब्दात कसं बोलू। तर आज आहे राईट यूजिंग कॉमास अँड इन वर्ड्स अकॉर्डिंग टू इंडियन अँड इंटरनॅशनल सिस्टीम। म्हणजेच काय तर आपण ते दिलेले शब्द वर्ड्स मध्ये कसे म्हणू आणि वर्ड्स मध्ये दिलेले नंबर्स मध्ये कसे लिहिणार आहोत हे आज आपण बघणार आहोत। तर पहिले आपण इंडियन सिस्टीम द्वारे आपण ते वर्ड्स जो पण नंबर दिलेला असेल तो कसा वर्ड्स मध्ये लिहिणार आहोत। तर फर्स्ट आहे, याला आपण कसे रीड करणार आहोत। पहिले 1 हा आहे आपला युनिट, 6 आहे हा आहे 10 आणि 4th आहे हा आहे 100, 1000, 7 is 10,000, this number is lakh and this number is 10 lakh. So याला आपण या पिरियड द्वारे या सेक्शन द्वारे याला कॉमा देऊया। तर हा आपला पिरियड आहे युनिट 10 100, हा पिरियड आहे 1 चा नेक्स्ट आहे, त्यामुळे इथं कॉमा दिलेला आहे। ओके, आणि नंतर आहे 1000 चा पिरियड, तर 1000 मध्ये 1000 आणि 10,000 येतात, तर म्हणून हा 78 नंतर कॉमा दिलेला आहे। नंतर पिरियड होतो लॅक चा स्टार्ट, लॅक मध्ये 2 आणि 3, लॅक आणि 10 लाख असं आपण याचे सेक्शन केलेले आहेत। तर आपण याला रीड कसं करणार आहोत तर 32 लाख हा पिरियड आहे लॅक चा, दिस इज 1000 चा पिरियड आहे आणि हा पिरियड आहे 1 चा। म्हणजेच 1s मध्ये येतात युनिट 10 100, 1000 मध्ये येतात 1000 आणि 10,000 आणि लॅक मध्ये येतात लॅक आणि 10 लाख। सो आपण रीड कसं करणार आहोत, पिरियड वाइज रीड करायचं याला। तसंच 32 लाख लिहायचं, तसंच 32 लाख 78,000 461, 61. तर आपण अशा पद्धतीने इंडियन सिस्टीम ऑफ न्यूमरेशनचा नंबर दिलेला असताना वर्ड्स मध्ये असं लिहायचं आहे, पण इंटरनॅशनल सिस्टीम द्वारे कसं लिहिणार आपण। तर इंडियन नेक्स्ट बघू आपण इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ न्यूमरेशन। हाच नंबर घेऊया आपण आणि याला कॉमाच कुठे लावायचे याचे आणि याला वर्ड्स मध्ये कसं लिहायचं तर बघूया। तर फर्स्ट नंबर आहे, आता याचे पिरियड वेगळे आहे। हा पिरियड याचा युनिट 10 100 चा वन्स, म्हणजेच हा इंडियन आणि इंटरनॅशनल सिस्टीमचा सेम आहे। हा पिरियड फर्स्ट 3 डिजिट आर सेम इन टू सिस्टीम। नेक्स्ट है 1000, 10,000, पण इथे कसं लॅक मध्ये येतो, हा लाख मध्ये येणार नाही, हा येतो 100,000, दिस नंबर आर 100,000। म्हणजे हे तीन नंबर 1000 च्या पिरियड मध्ये येतात आणि आपण याला याच हिशोबाने कॉमा देऊया। दीज आर इन मिलियन। सो याला आपण कसं रीड करणार आहोत, 3 मिलियन याचा फक्त आपण बघायचा पिरियड आणि पिरियड नुसार त्याला आपण उच्चार करायचा आहे त्याचा। 3 मिलियन आणि तसंच वर्ड्स मध्ये लिहायचं आहे 3,278,000, 278,000
1000 278,000 आणि नेक्स्ट आहे 461 ओनली 461. तर अशा प्रकारे ह्या दोन नंबर सिस्टीम आहेत. तर याच्यामध्ये फक्त फरक काय दिसला तुम्हाला की याचे पहिला सेक्शन असतो 3 चा वन्स मध्ये, दुसरा असतो 1000 चा. 1000 मध्ये दोनच येतात आणि लॅक मध्येही 2-2 म्हणजे पहिला 3 चा ग्रुप, दुसरे 2-2 चे ग्रुप असे सेक्शन पडतात इंडियन सिस्टीम द्वारे. पण इंटरनॅशनल सिस्टीम द्वारे पहिला 3 चा, दुसराही 3 चा आणि तिसरा जसा नंबर येईल त्या हिशोबाने आपण घेऊया. तर अशा प्रकारे आपण वर्ड्सचं नंबर दिलेला असताना वर्ड्स मध्ये कसं लिहायचा आणि वर्ड्स मध्ये दिलेला असताना नंबर मध्ये न्यूमरल्स मध्ये कसं लिहायचं हे आपण आजच्या भागात बघितलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला रुपालीज मॅथ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.